नमस्कार. रामकृष्ण हरी. विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण म्हणी नाही ज्यासे. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठे मौन प्रपंचाचे. सॉरी. हरिपाठाचा हा 9वा अभंग. याच्यामध्ये आपण बघितले की भगवान नामाच्या जपाव्यतिरिक्त म्हणजे नामस्मरणाव्यतिरिक्त सर्व जप म्हणजे पैसा, प्रसिद्धी, कीर्ती, कोणाची निंदा नालस्ती, हे सगळे आपण जपच करत असतो दिवसभर. हे सगळे जप व्यर्थ असतात फक्त भगवान नामाशिवाय. ह्याचे असं मी म्हणत नाही किंवा ज्ञानेश्वर महाराज असं म्हणत नाही आहेत की तुम्ही 24 तास जप करत बसा, नामस्मरण करा. पण जे तुमचं काम हातात आहे, जे तुम्ही कार्य करता ते करत करत स्वयंपाक करताय, जॉबला जाताय, झाडू मारताय, काही करत करत असताना तुम्ही भगवान नामस्मरण करा. तुमचे इतके तुम्हाला चांगले अनुभव येतील. तुम्ही प्रयत्न करून बघा. आणि ते ज्याप्रमाणे ज्यांचे भगवान नामावर किंवा ज्यांच्या भगवत चरणी प्रेम नाही, आस्था नाही, भक्ती नाही, तो कितीही ज्ञानी असला, कितीही हुशार असला तरी त्याची हुशारी ही व्यर्थच असते. त्याला यत्किंचितही फायदा होत नाही. काही काळापुरतं होईल, तो सुखी राहील, पण काही कालांतराने त्याच्या प्रारब्धामध्ये जे त्याचं चांगलं कर्माचं जे साठवणूक असते, जसं आपल्या बँकेमध्ये आपला बॅलन्स साठवलेला असतो, तसं आपण गेल्या जन्मी, पूर्वजन्मी किंवा मागे कधी जे चांगलं कर्म केलेलं असतं, भगवान नामस्मरण केलेलं असतं, त्याच्या पुण्याईनेही सुख आपल्याला मिळत असतं. चांगली बायको, चांगले मिस्टर, चांगला जॉब, चांगली मुलं, आणि हे सगळं आपलं पुण्याईने खर्च झालं की मग परत आपल्याला नामस्मरण करावं लागतं. आणि भगवान नाम म्हणजे ही अद्वैताची वाटच आहे. आणि ज्याने जन्माला येऊन ही वाट जाणून घेतली नाही त्याचे जीवन पूर्ण व्यर्थ आहे आणि तो खरोखरच अभागी आहे. अशा करंट्याला भगवंताचे चरण कधीच प्राप्त होणार नाहीत. आणि ज्याला भगवंताचे चरण प्राप्त होत नाही तो कधीच समाधानी राहत नाही. मग कितीही सुख येऊ दे, पैसा येऊ दे. आणि अशा नामाचे पठण करूनच